यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतायत. पहिले चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1 या धावसंख्येवर. ऋषी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत सेलिमेडॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकता. दोन संघांमध्ये अतिशय ग्लॅमर आलाय या खेळाला. आपण पाहतो जो आज क्रेज वाढलाय खूप वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. ऑफ साईडला सुरेख मात्र ऐन वेळेला चेंडू दगा देतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. IPL चौकार. याला म्हणतात लक फॅक्टर. नशिबाने मात्र या ठिकाणी साथ दिले. चेंडू ऐन वेळेला दगा दिला आणि चौकारात समावेश झाला. 4 धावा, धावसंख्या 6. वेळेला पाहिलं धन्यवाद विकास मोरे. काल चांगल्या प्रकारचं आपण समालोचन ऐकलं आणि विकास मोरे आमचे जवळचे मित्र या ठिकाणी रजा घेतात त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर धावांची गती झाली आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा. चेंडू फेकून झाले ते पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. द ग्रेट स्टार्ट. दिलीप शर्मा एका साईडला पाहायला मिळतात, एका साईडला अरुणने मात्र कमालीचं प्रदर्शन दाखवलं पहिल्या षटक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा, 18 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती स्कोअरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 19 धावा, 19. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 विदाउट लॉस. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातो. चेंडूला एकदा वर्जित केली जाते. दिलीप शर्मा चांगल्या प्रकारचं क्रिकेट हातात आहेत आणि खास करून जर आपण पाहिलं तर ग्राउंड स्ट्रोक आहे. जमिनी लगत मात्र चेंडू फटके खेळण्याची ती क्षमता या खेळाडूकडे आहे. सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं याचं परिपूर्ण या ठिकाणी भान पाहायला मिळतोय. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो माईक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन, 21 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आदिफ या वेळेला पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आतिफ या वेळेला पाहायला मिळतोय.
एकदा वर्जित केली जाते. 22 धावा या फलकावर आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आपल्याला पाहायला मिळतो. भारतामध्ये मुंबईमध्ये 8 मार्च 1943 मध्ये पहिला जागतिक महिला दिन साजरा केला गेला आणि त्यानंतर जागतिक महिला दिनाचा मात्र आज जगभरात पूर्णपणे आपण पाहतो साजरा केला जातो. एक धाव येते फक्त हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेला आणि एक धाव येत असताना धावांची गती 23 धावा 23 विदाउट लॉस. मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला पहिला ऑन साईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळसेचं असं म्हटलेलं आहे आणि एक एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र या स्पर्धेने दाखवले गेले. अर्थातच अंडरआर्म बॉक्स नाईट क्रिकेट लीग स्पर्धा ऑफ साईडला पुन्हा एकदा मात्र एकाच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25. 25 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 4 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. ज्या अनुषंगाने मात्र खेळण्याचा मनसुबा दिलीप शर्माचा चिकी सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातो. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 26. 26 धावा. षटक क्रमांक 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना दक्ष 11 हा संघ आपण पाहू शकाल. 8 मार्चचा दिवस आदरणीय इम्तियाजी भाई शेख त्यांचा वाढदिवसाच्या जरूर कोटी कोटी शुभेच्छा असतील. तो 8 मार्चचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यक्तिमत्व. तसेच आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचे निर्माते आहेत रमाकांत पाटील साहेब, मिनलताई पाटील मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व नगरसेविका या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर 3 षटकांचा खेळ झालाय. 27 धावा. 9ची सरासरी आतापर्यंत करंट रन रेट. चुकी करतायत यावेळेला यष्टीरक्षक आतिफ आणि तत्पूर्वी एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा. सायबा वर्सेस आपण पाहतो दक्ष 11. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला हलक्याशा हाताने फक्त कट केला जातो. एकदा येईल आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 29 चेंडू फेकून झाले ते 2. सागर पुन्हा एकदा आपल्या परिपूर्ण फिंगरचा उपयोग करतोय. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे. यावेळेला करण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीपचा फटका, परंतु यावेळेला फसतोय. गुड डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. धावसंख्या झाली ती 29. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 4थं षटक. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. खऱ्या अर्थानं 8 मार्चचा दिवस म्हटला तर रॉस टेलर या खेळाडूचा जन्मदिवस 1984 मध्ये झाला. तो 8 मार्चच्या दिवसामध्ये यावेळेला ऑन साईडला करारा प्रहार. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट सुरेख टायमिंग सहित. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या मात्र 4 गोष्टींचा अवलंब केला अरुण या फलंदाजाने. सुपर बॅटिंग. यावेळेला हलक्याशा हाताने एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. फेकेपर्यंत 2 धावा. काय कमालीची गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचते फलकावर. जिलानी आम्हाला दर्शवत आहेत की 36 रन 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. श्री गणेश मित्र मंडळ इकरा प्रीमियर लीग 2020चा हा थरार डोळ्याचं पारणं फिटेल असं ऑर्गनायझेशन इम्तियाजबाई शेख आणि तसेच रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या ठिकाणी केलं गेलंय. 4 षटकांचा खेळ झालाय. 36 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. घड्याळात जवळजवळ 12:10 झालेत, परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजून सुद्धा पाहायला मिळतं. अतिशय ग्लॅमर आलंय खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय आणि खऱ्या अर्थानं इथे जर आपण पाहिले तर हे चेंडू मात्र अंडरआर्म बॉक्स असल्या कारणानं चेंडू वेगळ्या पद्धतीने वापरले जातात. चार षटकांचा खेळ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 36-37 रन्स टू विन. श्री गणेश मित्र मंडळ इकरा प्रीमियर लीग 2020चा थरार पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण ही स्पर्धा पाहतो. 195 कंट्रीजमध्ये ही स्पर्धा पसरली जाते.
फैयाज शेख हे आपण पाहतो वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, ज्यांनी सर्व टीम मॅनेजमेंट या ठिकाणी केलं गेलं, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. बॅटच्या एज घेऊन चेंडू मात्र प्रदोष यांच्या बॅटने घेऊन अनवर शेख साहेब आमच्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांचं सुद्धा खूप खूप मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेला. हे सर्व मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, कारण जसं म्हटलं जातं इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, तर त्यासाठी मात्र युनिटी इज स्ट्रेंथ. एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा, 2 धावा, एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पण एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा मिसफिल्डचा फायदा जरूर मिळतोय त्या ठिकाणी. एकदा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ते एकंदरीत 3 धावा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचा बॅकफुटला गेले, पंच केला आणि यावेळेला स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 4. सामना बॅलेन्सिंग आहे. यावेळेला मोठा फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु डाऊन द ग्राउंड खेळला. चांगल्या प्रकारचा हा स्ट्रोक एकदा वर्जित केली जाते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. एकदा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर या ठिकाणी षटक क्रमांक पहिले या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 धावा. कंपॅरिझन करताना ऋषी देसाई यांच्या गोलंदाजीवर 12 धावा होत्या, म्हणजे 7 धावेने आतापर्यंत पाठीमागे राहत आहेत. विजयासाठी 37 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना 3 षटकांमध्ये 32 धावा. ऑटोमॅटिक मात्र प्रवेश द्वार खुले होतील ते फायनलचे यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. आणि रुपेश मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रदोष अँड मनीष मात्र हे 2 फलंदाज, आणि मनीष याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय आणि धावांची गती स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 5 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर चौकार येत आहेत तर चांगल्या प्रकारचं मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतील. प्रदोष या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते, पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल, खऱ्या अर्थानं प्रवास कोणत्या संघाचा संपेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. यावेळेला आपण पाहतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. कमालीची गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अनिकेत. जसं की 5 विजयासाठी अजून जर आपण पाहिलं तर 32 धावांचं लक्ष हॅट्रिकवर पोचला होतोय, कारण ही मात्र विकेट मिळते ती गोलंदाजांच्या खात्यामध्ये आणि हॅट्रिक साध्य करेल का पाहायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा सुरेख पद्धतीने बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम दिला. एक धावेते, एकीने धावसंख्या 6. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा हे अनिकेतने मात्र दर्शवलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण, एकाच रुळावर 2 गाड्या आल्या होत्या, सिग्नल मिळाला असता रेड, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं अरुण याच्या माध्यमातून. आसिफ गोपिकाच्या यांचे मात्र सुपुत्र पाहायला मिळतात. क्रिकेटवरचा अफाट प्रेम नेहमी सातत्याने पाहायला मिळतं. पहिल्या दिवसात गोपिकाच्या अंकल ते उपस्थित होते या ठिकाणी. गोटू अंकल एवढा करण्याचा प्रयत्न आसिफ त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू लेदर क्रिकेटच्या कमालीचं खेळ करतात. आसिफ एक तेज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. धावसंख्या 7. त्याला पहिला टॅप केला जातो, एकदा वर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ झालाय. 4.4चा ॲव्हरेजने मात्र आतापर्यंत पाहायला मिळतात. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर 21 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या, म्हणजे इथून जर विचार केला तर 13 धाव्याने पाठीमागे राहतात आतापर्यंत. कमालीची गोलंदाजी, जशी फलंदाजांमध्ये भागीदारी होते तशीच गोलंदाजांमध्ये भागीदारी झाली तर एक चांगल्या प्रकारचा विजय संपादन होतो. प्रदोष या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, पाहिजे कोणत्या पद्धतीने खेळी करेल. लवकर आता फलंदाज त्याला पाहिलं, त्याला मात्र वाईटचा इशारा. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने मात्र गुरुवारच्या दिवसामध्ये प्रदोषने थोडंसं डेलिकेट चेंडू जास्तीत जास्त पाहायला मिळाले, त्याने अभ्यास केला, सराव केला आणि अशा पद्धतीने चेंडू मात्र सोडले जात आहेत. आता स्वतःवर कंट्रोल करतोय. वाईट येत आहेत, 2 लगातार वाईट.
आणि धावसंख्या जाऊन पोचते 10. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 27 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग, 37 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना 27 धावा येणे गरजेची गोष्ट राहील. श्री गणेश मित्र मंडळ इकरा प्रीमियर लीग 2020चा हा थरार अंडरम बॉक्स नाईट लीग क्रिकेट स्पर्धा 2020च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. मोहन सिटी सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतायत. सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मुख्य मंचावर 4 चांद लागले जात आहेत. या स्पर्धेला नाईटची ही स्पर्धा पाहायला मिळते. वगैरे करण्याचा प्रयत्न जरा सुद्धा केला नव्हता आणि वाईटचा इशारा येतोय भाई यांच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जी मार्किंग केली त्या मार्किंगचा आपण मात्र चेंडू गेलाय आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र या ठिकाणी अनिकेत स्वतःवर कंट्रोल करतोय. तत्पूर्वी एक धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 12 12 रन ऑन द बोर्ड लागला होता. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करतायत. त्यांच्यावर जीत केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन करतो फलकावर. एकंदरीत 13 धावा चेंडू चुकून झाले. आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3रा आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात टॅप केला जातोय. तत्पूर्वी एकावर जीत केली जाईल. धावसंख्या जाऊन करतो 14. चेंडू चुकून झाले ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ते 5. दक्ष 11 वर्सेस सायबा या दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळते. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जरूर पाहायला मिळतो आणि प्रदोष यांना सुद्धा मात्र ॲग्री असतील ते मात्र बॅट स्लाइड केली नव्हती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. परफेक्ट ॲक्युरेट या ठिकाणी डिसिजन भाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ग्रेट अंपायरिंग आतापर्यंत चांगल्या प्रकारची पंचगिरी न्याहाळले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र निघून जातोय. सोनू शर्मा ज्यांनी आम्हाला विपुल दाखवली. गुजरात प्रीमियर लीग पहिलं वर्ष होतं कमालीचं. अब्दुल अंकल आणि दिलीप शर्माच्या माध्यमातून ती संधी प्राप्त पाहायला मिळाली. नितेश पाटील तेव्हापासून मात्र या ठिकाणी फेम झाले. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 18 धावा 18 रन ऑन द बोर्ड लागल्या जातात. श्री गणेश मित्र मंडळ इकरा प्रीमियर लीग 2020चा हा थरार पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिजे तर धावसंख्या आपण पाहू शकतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न आसिफने मात्र चुकी केली. चौकार येतोय. 4 धावांनुसार संघ जाऊन फक्त फलकावर. 22-22. आपल्याला एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एक धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोचते फलकावर. 23 धावा 23 रन.
फक्त औपचारिकता बाकी राहिले आणि ग्रँड फिनालेसाठी मात्र दरवाजे ऑटोमॅटिक खुले केलेत. दक्ष 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक सायबा टीम आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकलात.